नमस्कार, मी कृष्णा सपकाळ बुलढाणा लाईव्हच्या या थेट भेट कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्या भेटीला आलेले आहेत एक असे व्यक्ती ज्यांचा जन्म आपल्या जिल्ह्यामध्ये झाला, परंतु सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांचं अतिशय मोठं काम आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे ते सदस्य आहेत. राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यासचं सुद्धा काम त्यांच्याकडे आहे. हिंदू आध्यात्मिक सेवा प्रतिष्ठानचे ते राष्ट्रीय संयोजक आहेत, सहसंयोजक आहेत. संघाचं प्रचारक म्हणून त्यांनी 1968 पासून तर आतापर्यंत काम केलेलं आहे. सध्याही ते संघाचे प्रचारक आहेत. आणीबाणीच्या काळामध्ये पश्चिम बंगालमध्ये अभिनेश गुप्त या नावानं त्यांनी भूमिगत होऊन काम केलं. पूर्वोत्तर क्षेत्रामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते क्षेत्रीय संघटन मंत्री होते. आसाम आणि ओडिशा राज्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध आंदोलनं केली आहेत. हिंदुस्तान समाचारचे ते केंद्रीय प्रभारी म्हणूनही त्यांनी 4 वर्ष काम बघितलं आहे. साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी जवळजवळ 10 पुस्तकं लिहिली आहेत. 3 कविता संग्रह त्यांची प्रकाशित झाली आहेत आणि नुकतंच हमारा संविधान भाव एवं रेखांकन हे पुस्तक त्यांचं प्रकाशित झालं आहे. ANS या आंतरराष्ट्रीय न्यूज संस्थेचे ते निदेशकसुद्धा आहेत. लक्ष्मीकांतजी, मी तुमचं मनपूर्वक लक्ष्मीनारायणजी, मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो बुलढाणा लाईव्हच्या या विशेष कार्यक्रमामध्ये. पहिला प्रश्न माझा हाच आहे की तुमचं हे जे पुस्तक आहे हमारा संविधान भाव एवं रेखांकन, हे पुस्तक लिहिण्याची गरज तुम्हाला का भासली? गरज वाटण्यापेक्षा जर प्रेरणा कशी मिळाली हा प्रश्न असता तर जास्त योग्य झालं असतं. कारण गरज ही प्रत्येक गोष्टीची नेहमीच असते, पण याची प्रेरणा अशी मिळाली की मला आजच्या 6 वर्षाआधी हिंदुस्तान समाचारमध्ये काम करत असताना हिंदुस्तान समाचारचे आमचे जे प्रबंधक डॉक्टर अमित जैन त्यांनी संविधानाचं एक फार मोठं पुस्तक ते मला आणून दिलं. आणि ते इतकं मोठं पुस्तक पाहून मी जरा घाबरलो की इतकं मोठं पुस्तक घेऊन कोणी वाचायला कसं सोबत घेऊन जाईल. तर त्यांनी सांगितलं की नाही, हे वाचायला घेऊन जाण्यासारखं नाही, हे हाताने लिहिलेला संविधानाच्या फोटोकॉपी आणि त्याचं बाइंडिंग केलेलं असं हे पुस्तक आहे. तर ते ऐकून मला आणखी आश्चर्य वाटलं की हाताने लिहून आणि असं सजवलेलं आहे. तर जेव्हा उघडून पाहिलं तेव्हा त्यातून दिसलं की फार चांगलं चित्रांनी सजवलेलं आणि चांगल्या किनारीने त्याला सजवून ठेवलेलं असं हे जे संविधान आहे, तर हे आत्तापर्यंत बाजारात कुठेच मिळत नाही. यांना कुठे मिळालं, कसं मिळालं? तर लक्षात आलं की पार्लिमेंट हाऊसमध्ये खालच्या मजल्यात, तळमजल्यात संविधानाच्या अशा हाताने लिहिलेल्या प्रती सुरक्षित ठेवलेल्या आहेत, संरक्षित आहेत. आणि त्याच्याच काही 1000-1200 प्रती त्या छापून फक्त MPs किंवा विशिष्ट व्यक्तींना देण्यात येत आहे. तर अशी एक प्रत मला मिळाली, त्याचा मला सुरुवातीला आनंद झाला. आणि जेव्हा ते वाचायला लागलो, मी पाहायला लागलो, तेव्हा असं वाटायला लागलं की माझ्यातला एक चित्रकार जो आहे तो जागा झालेला आहे. आणि त्या चित्रकारांनी ज्यांनी हे चित्र काढले असतील त्यांच्या मनात काय कल्पना असेल असा विचार करणं सुरू केलं. नंदलाल बोस हे या संविधानाचे चित्रकार, त्यांनीच त्यांच्या 14-15 जणांच्या टीमने मिळून याची चित्र सजवली, त्याची पूर्ण किनारी सजवली आणि एकंदरीत कोणता पेपर असावा, किती साईजचा पेपर असावा, किती लिहावं, कुठे अंकित करावं चित्र, ह्या सगळ्या नीती त्यांनी निर्धारित केल्या. आणि त्याप्रमाणे त्यांनी हे पूर्ण सजवून ठेवलं. आणि आत्तापर्यंत हे सजवलेलं किंवा छापलेलं ओरिजिनल जे ज्याला म्हणता येईल ते बाजारात सहजपणे का मिळत नाही, तर हा एक प्रश्न माझ्या मनात होता. आणि म्हणून मी त्या दृष्टीने विचार करायला लागलो. तर त्यातून एक गोष्ट लक्षात आली की संविधानाचे जे 22 भाग आहेत, प्रत्येक भागाच्या विषयाशी सांगड असलेलं किंवा त्या विषयाशी सामंजस्य असलेलं असंच चित्र प्रत्येक भागावर आहे. आणि त्यातून जो निष्कर्ष मला मिळाला तो असा आहे की त्या कुठल्याही भागाचा उद्गम किंवा भागाचं परिणाम, त्या विषयाचा परिणाम, प्रत्येक भागाच्या विषयाचा उद्गम किंवा परिणाम हा त्या चित्रांमध्ये अंकित केलेला आहे. आणि त्याच्यावर मग मी लेखन सुरू केलं. चाणक्य वार्ता हे एक पाक्षिक पत्रिका हिंदीमध्ये ती दिल्लीहून निघते, त्यांनी ती मालिका छापली. आणि अशी जे 16 लेख छापून आलेत त्या 16 लेखांच्या संकलनाचंच हे पत्र आहे, हे म्हणजे पुस्तक आहे. आणि हे पुस्तक जेव्हा लिहून झालं
त्यावेळेस याची भूमिका कोणीतरी संविधानाच्या म्हणजे त्याला म्हणता येईल अथॉरिटी अशा कोणीतरी लिहिली पाहिजे. म्हणून डॉक्टर सुभाष कश्यपकडे मी गेलो आणि त्यांनी जेव्हा हे ऐकलं की संविधानाच्या चित्रांवर मी लिहिलं आहे, तर सुरुवातीला त्यांनी तर असंच म्हटलं की चित्रांवर काय लिहिणार, ते तर डेकोरेटिव्ह पीस आहेत. पण मी जेव्हा त्यांना सांगितलं की डेकोरेटिव्ह पीस नाहीत, त्या चित्रांमधून सुद्धा चित्रकारांनी एक संदेश दिलेला आहे आणि तो संदेश म्हणजे आयदर उद्गम और रिझल्ट, परिणाम हा या चित्रातून दिसतो. आणि हे जेव्हा त्यांना समजावून सांगितलं मी आणि त्यांना दाखवलं, तर त्यातून ते फारच म्हणजे ज्याला म्हणता येईल की प्रभावित झाले. आणि त्यांनी मग शेवटी सांगितलं की मी याची भूमिका लिहून देईन. आणि त्या भूमिकेत त्यांनी स्पष्टपणे स्वीकार केलेला आहे की अशा प्रकारची व्याख्या ही पहिल्यांदाच, आणि हे पुस्तक पहिलंच पुस्तक आहे, अशा प्रकारची त्यांनी त्या भूमिकेत साक्षी दिलेली आहे. तर अशा प्रकारे एक प्रेरणा मिळाली आणि याची गरज होती असं वाटायला लागलं, म्हणून ते पुस्तक रूपाने छापून आणलं. नक्कीच लक्ष्मीनारायणजी, एका प्रेरणेतनं तुम्ही हे पुस्तक लिहिलं आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही एका संघटनेचे प्रचारक आहात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तुम्ही प्रचारक आहात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं प्रचारक म्हणून तुम्ही आतापर्यंत काम केलं आहे. तुमच्या पक्षात तुमच्या विचारधारेचं सरकार केंद्रामध्ये सत्तेवर आहे असं लोक म्हणतात, आणि हे सरकार संविधान बदलतं आहे अशी एक चर्चा आहे. काही विरोधी पक्षांमधून सुद्धा तसा नेहमी आरोप होतोय. याच्यामध्ये काही तथ्य आहे का? काही तथ्य नाही. संविधान बदलण्याचा काही प्रश्नच नाही आणि हे संविधान बदलण्याची काही गरजही नाही. फक्त जे ओरिजिनल आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे, बस इतकंच आमचं म्हणणं आहे. बदलण्याची काहीच गरज नाही आणि बदलण्याचा उद्देशही संघात कुठेही आत्तापर्यंत चर्चाच आलेलं नाही. त्याच्यामुळे हे अगदी ज्याला म्हणता येईल की एक खोटा आरोप लावून विनाकारण वादग्रस्त करणे अशा प्रकारचा हा एक विषय आहे. अगदी मी हमखासपणे सांगू शकतो की संघाने आत्तापर्यंत संघाच्या प्रस्ताव टोळीचा मी सदस्य आहे. जे प्रस्ताव पारित केले जातात, तर कोणकोणते प्रस्ताव आत्तापर्यंत पारित झाले आहेत आणि कोणकोणते प्रस्ताव पारित व्हायचे आहेत किंवा प्रत्येक बैठकीत कोणता प्रस्ताव पारित करणार आहोत, या सगळ्या गोष्टींचा माहिती याची ती मला असतेच. त्याच्यामुळे मी अगदी प्रामाणिकपणे सांगू शकतो की संविधान बदलणे हा विषय संघाच्या कुठल्याही चर्चेत कधीच आलेला नाही. म्हणून एक विषय जरूर आहे की कुठल्याही गोष्टीचं त्याची समीक्षा होणं आणि त्याच्याबद्दल विचारविमर्श होणं हे तर स्वाभाविक आहे, लोकतंत्राचं तो एक अंगच आहे. तर ते झालं पाहिजे असं साधारणपणे चर्चा होत असते, बस इतकंच आहे. अराजकता की राजनीती असं एक पुस्तक तुम्ही लिहिलं आहे. सध्या देशातल्या कुठल्या राज्यांमध्ये अराजकता आहे असं तुम्हाला वाटतं आणि ती का आहे? अराजकता की राजनीती हे जे पुस्तक लिहिलं आहे मी, ते खरं म्हणजे अरविंद केजरीवाल जेव्हा राजनीतीत त्यांनी प्रवेश केला आणि त्याचा राजनीतीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो जो माझ्या लक्षात आला, त्याच्यावर मी 6 लेख लिहिले. आणि त्यातून माझा निष्कर्ष असा होता की अरविंद केजरीवाल म्हणजे राजनीतिक क्षेत्रात अराजकता निर्माण करा आणि त्यातून मग जे काय निघेल ते आपण भोगू, अशा प्रकारचा एक मानसिकता असलेला असा एक राजनेता तो राजनीतिक क्षेत्रात प्रवेश करतो आहे. आणि म्हणून राजनीतिक क्षेत्राने सावध असलं पाहिजे. ही अराजकतेची राजनीती ही वेळीच थांबवली गेली पाहिजे. या दृष्टीने मी ते लेख लिहिले होते आणि ते मग पुस्तक रूपाने छापून आले. त्यात आणखी एक अग्निहोत्री त्यांनीसुद्धा काही लेख लिहिले होते, तर अशा दोघांचा मिळून तो पुस्तक आहे ते. तर त्या पुस्तकातून साधारण जनतेला आणि राजनीतिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना एक प्रकारची याला म्हणता येईल की सावधानवाणी की तुम्ही सावध असलं पाहिजे. अराजकतेची राजनीती ही आपल्या देशात करणं योग्य नाही. लोकतंत्राची जर सुरक्षित व्यवस्था जर करायची असेल, लोकतंत्र सुरक्षित ठेवायचं असेल, तर अराजकतेची राजनीती ही त्याला घातक आहे आणि ही राजनीती अरविंद केजरीवाल करतो आहे. त्याच्यामुळे जिथे जिथे आप किंवा आपा नावाची जी पार्टी आहे, ही पार्टी जिथे जिथे जाईल तिथे राजनीती अराजकतेकडे वळेल आणि म्हणून याला रोखलं पाहिजे. म्हणजे आम आदमी पार्टी अराजकता निर्माण करते असं तुमचं स्पष्ट मत आहे? अगदी.
पश्चिम बंगालमध्ये तुम्ही आणीबाणीमध्ये कार्य केलं होतं, त्यावेळेचा काही एखादा अनुभव तुम्हाला सांगता येतो? नेमकं काय होतं आणीबाणी म्हणजे? आणीबाणीमध्ये जेव्हा संघावर प्रतिबंध लावण्यात आला त्यावेळेस संघाचा प्रचारक म्हणून माझ्यावर सुद्धा वॉरंट होता. मी दार्जिलिंग जिल्ह्यात होतो त्यावेळेस, पण सगळ्यांना अंडरग्राऊंड राहून काम करायचं होतं. पण मी मग असा निर्णय घेतला की अंडरग्राऊंड राहण्यापेक्षा नाव बदलून ओपनली खुलेआम काम करणं जास्त सोपं आहे, आणि म्हणून मी माझं नाव बदललं. मी अनिमेश गुप्त या नावाने आणि एक नवीन संघटन त्यावेळेस उभं करण्यात आलं. एकाच वर्षासाठी, त्याचं कालखंड 1 वर्षच होता. वंदे मातरम शतवर्ष पूर्ती उत्सव समिती, आणि सगळ्यांशी व्यवस्थित विचारविमर्श करून त्यातून मग हे ठरलं की या संघटनेचा संघटन मंत्री या नावाने या पदावर काम करून तू संबंध प्रदेशात कार्यक्रम घडवून आण. आणि मी प्रत्येक जिल्हा केंद्रावर त्या जवळजवळ वर्षभरात मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले. चांगले मोठे मोठे वक्ते जे आहेत ते त्या कार्यक्रमात आले, आणि स्वाभाविकपणे वंदे मातरमची गोष्ट आली की स्वाभाविकपणे इमर्जन्सी किंवा आपत्काल आणीबाणी याचा विरोध हा त्यातून यायचाच. आणि अशा प्रकारे खुलेआम आणीबाणीचा विरोध न करतासुद्धा आणीबाणी ही योग्य नाही, हे लोकतंत्राला घातक आहे, हे लोकांच्या भाषणातून यायचं. आणि त्याच्यामुळे एक अनुकूल परिवेश, अनुकूल वातावरण संबंध बंगालमध्ये त्याच्यामुळे निर्माण झालं. तर त्यातले फार चांगले प्रसंग आहेत. बऱ्याच ठिकाणी कॉलेजमध्ये कार्यक्रम झाले, बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या लायब्ररीजमध्ये कार्यक्रम झाले, आणि तिथले त्यावेळेसचे चीफ जस्टिस होते शंकरप्रसाद मित्र, हे त्यावेळेस त्यांचे अध्यक्ष होते. आणि आनंद बाजार पत्रिका म्हणून जी फार प्रसिद्ध पत्रिका आहे त्याचे उपसंपादक रथिंद्र मोहन बंदोपाध्याय हे त्याचे संपादक, म्हणजे त्याला म्हणता येईल मंत्री हे होते, आणि मी संघटन मंत्री होतो. तर अशा आमच्या तिघांच्या आपसात विचारविमर्शांनी संबंध प्रदेशात आम्ही एक चांगलं वातावरण निर्माण केलं. विद्याभारती, विद्यार्थी परिषद अशा शैक्षणिक संघटनांमध्ये सुद्धा तुम्ही काम केलं आहे. सध्या केंद्र सरकारने एक नवीन राष्ट्रीय शिक्षा नीती असा एक विषय सध्या केंद्र सरकारने सुरू केला आहे. ही शिक्षा नीती म्हणजे काय असणार आहे, त्यात काय असलं पाहिजे? राष्ट्रीय शिक्षा नीती ही जी आता 34 वर्षानंतर, म्हणजे हे 34 वर्षाचं कालखंड संयोगच आहे की काय आहे ते कळणं कठीण आहे. पण सुरुवातीला भारत स्वाधीन झाल्यानंतर किंवा प्रथम मंत्रालय स्थापित झाल्यानंतर 34 वर्षापर्यंत आपला शिक्षा क्षेत्र त्याचं काम पाहणारं मंत्रालय हे शिक्षा मंत्रालय म्हणूनच ओळखलं जात होतं. 34 वर्षानंतर त्याचं नाव बदलून HRD मिनिस्ट्री करण्यात आलं, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्री. आणि 34 वर्षानंतरच परत त्याला शिक्षा मंत्रालय असं करण्यात आलेलं आहे. तर खरं म्हणजे शिक्षा मंत्रालय हेच योग्य नाव आहे, आणि त्यात विकृती आली होती आणि म्हणूनच ते नाव बदललं काही जणांनी. ती विकृती आणखी वाढली, आणि म्हणून आता या नवीन सरकारने असं ठरवलं की मूळ शिक्षा मंत्रालय जे होतं तेच नाव आपण ठेवलं पाहिजे. आणि यात जे काही ज्याला म्हणता येईल अवैज्ञानिक किंवा सामंजस्य असलेली अशा काही गोष्टी आहेत त्या बदलल्या पाहिजेत. तर त्यातून सगळ्यात मोठा बदल जो आहे तो 10+2+3 हा जो सध्या शिक्षणाचा फॉर्म्युला चालू आहे त्याला बदलून वरचे 3 म्हणजे हायर एज्युकेशन, तर हायर एज्युकेशनला पूर्णपणे वेगळं केलं, आणि फक्त स्कूल एज्युकेशनपर्यंत जे आहे त्यात शिशु शिक्षा ही सुद्धा आली पाहिजे म्हणून वरचे 3 हे अगदी खाली आणले. आणि अशा प्रकारे 5+3+3+4 हा जो नवीन फॉर्म्युला दिला आहे हा फक्त 10+2+3च्या ऐवजी 5+3 असं नाही, तर हे ह्युमन सायकॉलॉजी किंवा चाइल्ड सायकॉलॉजीच्या आधारावर हे विभाजन केलेलं आहे. चाइल्ड सायकॉलॉजीप्रमाणे असं सहजपणे आपण समजू शकतो की लहान मुलाला आधी स्नेहाचं वातावरण पाहिजे, तर पहिले 3 वर्ष त्याला स्नेहात्मक परिवेश असं देणं आवश्यक आहे. तर ते 3 वर्ष आणि नंतर 2 वर्ष असे 5 वर्ष एकत्र या फॉर्म्युल्यामध्ये दिलेले आहेत. तर हे 5 वर्ष आहेत
लव बेस्ड किंवा ॲफेक्शन बेस्ड एज्युकेशन किंवा ज्याला म्हणता येईल स्नेहाधारित परिवेश. या स्नेहाधारित परिवेशानंतर जेव्हा शिशू थोडा मोठा होतो, बालक अवस्थेत आला की त्याला मग तो काही हे शोधून काढते, हे तोडून खोल फाडून पहा, याच्यात काय त्याच्यात काय, हे सगळं त्याची शोधक्रिया हे सुरू होऊन जाते. तर तो जो क्रियात्मक कामं करायला लागतो, तर अशा वेळेस त्याला क्रिया आधारित परिवेश हे देणं आवश्यक आहे. आणि या क्रिया आधारित परिवेशात वाढून जेव्हा तो किशोरावस्थेत येतो, किशोरावस्था ही आपल्या जीवनातली सगळ्यात नाजूक अवस्था आहे. आणि त्या नाजूक अवस्थेत प्रत्येकाला याचं भान व्हायला लागतं की तो महिला आहे की पुरुष आहे. हे महिला पुरुषाचं भान आणि त्याच वेळेस आतल्या षड्रिपूंचं जागरण, काम क्रोध मोह मद मत्सर इत्यादी हे जे षड्रिपू आहेत त्याचं जागरण होतं. तर अशा वेळेस सगळ्यात आवश्यक आहे योग, ज्याच्यामुळे आपण आपल्यावर नियंत्रण करू शकतो आणि या षड्रिपूंवर सुद्धा नियंत्रण करू शकतो. आणि म्हणून तिसरी स्थिती आहे ती योगाधारित परिवेश असलं पाहिजे. या योगाधारित परिवेशातून जो चांगला संस्कारित होऊन वर येतो त्याला मग एक जॉब बेस्ड एज्युकेशन, त्याला मग चिंता सुरू होऊन जाते की आता मला काहीतरी कर्मक्षेत्रात जायचं आहे, तर कोणतं कर्म करावं, काय कर्म करावं. तर जॉब बेस्ड एज्युकेशन या स्थितीत तो येतो. आणि मग शेवटी त्याच्या मनात येतं की मी शेवटी शिकलो सवरलो तर कशासाठी करायचं मला हे काम, तर नॅशनल नीड बेस्ड एज्युकेशन, देशाला जे आवश्यक आहे ते काम मी पूर्ण करेन. जिथे आवश्यकता असेल तिथे माझी शिक्षा, माझे ज्ञान हे उपयोगी ठरलं पाहिजे. तर अशा प्रकारे स्नेहाधारित, नंतर क्रियाधारित, नंतर योगाधारित, मग कर्माधारित आणि शेवटी राष्ट्रीय प्रयोजनाधारित असे जे शिक्षणाचे 5 स्टेजेस आहेत, त्या 5 स्टेजेसच्या आधारावर 5+3+3+4 याची विभागणी यांनी केलेली आहे. म्हणून हा एक फार मोठा क्रांतिकारी बदल आहे असं मला वाटतं. माझा शेवटचा प्रश्न लक्ष्मीनारायणजी आहे की तुम्ही पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम केलं आहे. हिंदुस्थान समाचारचे तुम्ही 4 वर्ष हिंदुस्थान समाचारचं प्रभारी म्हणून काम केलं आहे. अनेक वृत्तपत्रांमध्ये काम केलं आहे. ANS या आंतरराष्ट्रीय न्यूज संस्थेशी तुम्ही जोडलेले आहात. चाणक्य या मासिक पाक्षिकासोबत तुम्ही जोडलेले आहात. तर 10 वर्ष दशकाभरापूर्वीची पत्रकारिता, 10 वर्षापूर्वीची पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता यातला कुठला फरक तुम्हाला जाणवतो? पत्रकारितेत सगळ्यात मोठा जो बदल झाला पाहिजे सुरुवातीपासूनच तो असा आहे की पत्रकारिता शिकणाऱ्यांना असं सांगण्यात येतं सुरुवातीपासूनच की कुत्रा माणसाला चावला ही काही न्यूज होऊ शकत नाही. जर माणूस कुत्र्याला चावला असेल तर ते न्यूज होईल. म्हणजे कुठेतरी काही सेन्सिटिव्ह असलं पाहिजे, सेन्सेशनल असलं पाहिजे, तरच ती न्यूज होईल. ही जी एक मानसिकता पत्रकारितेत झालेली आहे हीच खरं म्हणजे बदलायला पाहिजे. जे सकारात्मक आहे तीसुद्धा न्यूज होऊ शकते, पण नुसतं नकारात्मकच बातम्या होऊ शकतात. सकारात्मक ही बातमी नाही. ही तर फक्त एक माहिती आहे, माहिती इथून तिथपर्यंत पोचवून द्या, पण ती बातमी होऊ शकत नाही. तर माहिती असणं आणि बातमी असणं यात जो अंतर असा झालेला आहे, पश्चिमी संस्कृती म्हणा किंवा पश्चिमी शिक्षणाप्रमाणे कुत्रा माणसाला चावला तर काही न्यूज नाही, हे जे आहे हे खरं म्हणजे पूर्णपणे चुकीचं आहे. हे बदलायला पाहिजे. आणि म्हणून सकारात्मक बातम्यासुद्धा, सकारात्मक घटनासुद्धा बातम्या होऊ शकतात, ही एक मानसिकता आली पाहिजे. ही मानसिकता सुरुवातीपासून नाही आणि अजूनही आलेली नाही. ती येणं फार आवश्यक आहे. काही जणांमध्ये आली आहे, काही ठिकाणी याचा उपयोग होतो, पण अजूनही सामान्यपणे हे आहे. आणि यातूनच मग शेवटी काय झालं की लोकतंत्राचे 3 स्तंभ आपण मानतो आणि त्या 3 स्तंभाकडे नजर ठेवणं, त्यावर अंकुश ठेवणं हे काम पत्रकारितेचं आहे. पण पत्रकारांना असं वाटायला लागलं की आपणही तो स्तंभ झाला पाहिजे, म्हणून त्यांनी स्वतःला चतुर्थ स्तंभ असं म्हणायला सुरुवात केली. तर ही सगळ्यात मोठी चूक झालेली आहे असं मला वाटतं. आपण चतुर्थ स्तंभ होऊ नये. आपण त्या 3 स्तंभावर अंकुश ठेवणारे, बाहेरून त्याला पाहणारे आणि त्यात काही चुका होत असतील तर त्यांना म्हणजे स्वाभाविकपणे सांगू शकू अशा स्थितीत असलं पाहिजे. ती स्थिती परत येणं फार आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी स्वतःला चतुर्थ स्तंभ मानणं सोडलं पाहिजे. आणि यातून असं झालेलं आहे शेवटी
चतुर्थ स्तंभ पत्रकारिता झाली म्हणून मग लेखन काम करणे किंवा साहित्य याला एकाने पंचम स्तंभ म्हणायला सुरुवात केली. आणि मग असे स्तंभांची संख्या वाढवायची असेल तर मिलिटरी म्हणेल की आम्ही 6वे स्तंभ आहोत, आम्ही जर व्यवस्थित राहिलो नाही तर लोकतंत्र कसं टिकेल. प्रशासकीय अधिकारी तर ते प्रशासकीय अधिकारी तर 3 स्तंभात आहेतच. तर असे हे बाकीचे लोक एक एक यायला लागतील की आम्ही स्तंभ आहोत. तर ज्यांना स्तंभ म्हणून राहायचं आहे त्यांनीच स्तंभ म्हणून राहायला पाहिजे आणि बाकीच्यांनी त्यांची सुरक्षा केली पाहिजे. ते न करता प्रत्येक क्षेत्र हे जर स्तंभ व्हायला लागले तर त्या विकारांचं अनुप्रवेश या बाकीच्या क्षेत्रातही होईल. आणि तेच झालेलं आहे. या तिन्ही क्षेत्रातलं अनुप्रवेश चुकीचे सगळ्या धारणा त्या पत्रकारितेत घुसलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे पत्रकारिता ही शुद्ध राहिली नाही. ती शुद्ध राहायची असेल तर 2 गोष्टी त्यांना कराव्या लागतील की आम्ही 4थे स्तंभ नाही, नंबर 1, आणि सकारात्मक घटनांनासुद्धा बातमीचं स्वरूप देणं हे मानसिकता हे आणणं आवश्यक आहे. शेवटचा अगदी एका मिनिटाचा प्रश्न आहे की तुम्ही सपनों का भारत, स्वामी विवेकानंद के सपनों का भारत असं एक पुस्तक लिहिलं आहे. विवेकानंदांच्या स्वप्नातला भारत कसा होता, त्यांना काय हवं होतं, सध्या ते आहे का, कधी येणार आहे? विवेकानंद फार ज्याला म्हणता येईल की दूरद्रष्टा होते. आणि आजचं जे विवेकानंद रॉक आहे तिथेच बसून त्यांनी भारतमातेची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर पाहिली होती. आणि ती जी भव्य प्रतिमा त्यांनी पाहिली तिथूनच त्यांना प्रेरणा मिळाल्यानंतर मग ते शिकागोला गेले. तर ती प्रेरणा अशी होती की 1000 वर्ष आधी जो भारत संबंध विश्वगुरू होता तेच गुरुस्थान किंवा तशाच प्रकारचं स्थान आत्ता ही नवीन भारतमाता ही सुद्धा प्राप्त करेल. आणि ते जर प्राप्त करून द्यायचं असेल तर स्वतःचा आपला आत्मविश्वास किंवा आत्मगौरव याची अनुभूती संबंध देशात झाली पाहिजे याची फार आवश्यकता आहे. आणि स्वामी विवेकानंदांच्या जीवनातलाच एक प्रसंग असा आहे की ते जेव्हा त्यांच्या गुरुच्या निधनानंतर सगळ्या गुरुभाईंना एकत्र बसून विचारविमर्श करायचे, त्यावेळेस ते सांगायचे की एक झोली हाथ में लो, उसमें भारत का झंडा रखो और भारत के लोगों को भारत दिखाओ, भारत को जानो, भारत को मानो, असं ते म्हणून त्यांना प्रेरणा द्यायचे. तर त्यातल्या एका गुरुभाईंनी त्यांना विचारलं की स्वामीजी, आम्ही घर सोडलं आहे, योगी व्हायचं आहे आम्हाला, म्हणून आम्ही हे सगळं उपद्व्याप करतो आहोत, आणि तुम्ही आम्हाला योगी होण्याचा मार्ग न दाखवता एक सामाजिक कार्यकर्ता होण्याचा मार्ग दाखवून राहिला, तर याला काय अर्थ आहे? तेव्हा त्यांनी फार ज्याला म्हणता येईल वेचक असं वाक्य म्हटलेलं आहे. त्यांनी म्हटलं की अरे, योगी व्हायचं असेल तर आधी उपयोगी हो. समाजासाठी उपयोगीच नसला तर योगी होऊन काय फायदा? म्हणून योगी व्हायचं असेल तर आधी उपयोगी हो. तर प्रत्येक व्यक्तीने समाजासाठी उपयोगी होणं हे जे स्वामी विवेकानंदांचं स्वप्न होतं ते स्वप्न संघाच्या माध्यमातून साकार होऊ घातलेलं आहे. आणि फार लवकर ते साकार होईल. कारण आत्तापर्यंत सत्तेपासून दूर राहून काम करता करता शेवटी सत्तेचाही उपयोग करून घेणे आणि त्या दृष्टीने पुढे जाणे ही स्थिती आलेली आहे. त्याच्यामुळे आता ते स्वप्न फार लांब नाही असं लक्षात येतं. धन्यवाद लक्ष्मीनारायणजी, तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा एका नवीन अशा कार्यक्रमामध्ये आपण भेटणार. तोपर्यंत नमस्कार. हे पुस्तक दाखवायचं असेल तर आपण एक फोटोमध्ये